जिल्ह्यात मागील 2 दिवस कमी झालेला पावसाचा जोर सोमवारी वाढलाय। शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यातील दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होत आहे। 24 तासात चांदोलीमध्ये 59 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर धरणात 24.27 टीएमसी पाणीसाठा झाला असून 59% धरण भरले। धरणातून 1690 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना धरण क्षेत्रात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 85.44 टीएमसी झाला असून 70% धरण भरले। धरणात 88,919 क्युसेकने पाण्याची आवक होत असून 70,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। गेले 2 दिवस पावसाची रिमझिम होती, मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला। शिराळा तालुक्यात मुसळधार तर वाळवा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती। मिरज, पलूस या तालुक्यात दिवसभर पावसाच्या सरी बरसत राहिल्या। उर्वरित तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली। सांगली शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला, सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय।